आणि आता सविस्तर वृत्त। नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारित उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्याला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली। विधान भवनातील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नागपूर मेट्रोच्या विस्तारीकरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा 2 या अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारित मेट्रो मार्गिकेला समितीनं मान्यता दिली आहे। सुमारे 1.40 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर एक उन्नत मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 310 कोटी 35 लाख रुपये इतकी असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोकडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून कन्हान परिसरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे।